गाईज तर आपण आता हे बघा, हे माझ्या मागचं जे आहे ते महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि आत्ता सकाळचे 10:15 वाजलेत, सकाळचे 10:15 वाजलेत. त्याच्यामुळं ना गर्दी खूप कमी आणि इतकं सुंदर दर्शन होतं आहे. आत्तापर्यंत मी जेवढा वेळा आले तेवढ्या वेळा दर्शनाला मला ना लाईन लावावे लागले. ॲटलिस्ट मला 1 तास तरी किंवा अर्धा पाऊण तास तरी थांबावं लागलं. पण आज इतकं छान दर्शन झालं, डायरेक्ट गेलो की आतमध्ये. आणि गाभाऱ्यात गेल्यावरती पण मला बऱ्यापैकी एक नाही का 5 मिनिट तरी मिनिमम मी गाभाऱ्यामध्ये असेल. इतकं छान झालं, खूप छान वाटलं. असं म्हणजे नाही का, असं जर दर्शन झालं ना देवाला येऊन तर प्रसन्न वाटतं. आणि इथं महालक्ष्मीच्या मंदिरात जी कमळाची फुलं आहेत, कमळाच्या फुलांचा हार आहे, इतके सुंदर सुंदर मुखवटे आहेत जे आपण देवीला लावू शकतो. इतकं छान फिलिंग आहे, इतकं छान फिलिंग आहे. जर मुंबईमध्ये असाल आणि सॅटर्डे संडे जर तुम्हाला वाटत असेल की मला काहीतरी टाईमपास करायचा आहे किंवा कुठेतरी फिरायला जायचं आहे तर दिस इज द बेस्ट प्लेस. नक्की येऊ शकता. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एकदा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आले महालक्ष्मीला. तर आज आहे संडे आणि आम्ही सकाळी ठरवलं की काहीतरी छान स्पेशल करूयात, कारण वीकेंड तर असंच जनरली निघून जातो. तर आज आम्ही महालक्ष्मीला आलो आहे, दर्शन घेतलं. म्हटलं तर तुम्हाला पण थोडंसं सांगावं, दाखवावं, एक व्लॉग बनवावं. तर हे फुलं बघा किती सुंदर फुलं दिसत आहेत. आणि हा खाली जायचा रस्ता हा आहे धनराज. तर हा आहे कोस्टल रोड, जिकडं समुद्र वगैरे आहेत आणि खाली 1-2 मंदिर आहेत. तर आपण चाललो आता मंदिराकडे, खालच्या मंदिराकडं. आणि छान छान वाटतं, फ्रेश वाटतं जेव्हा असं मंदिरात वगैरे आपण येतो ना, जेव्हा असं दर्शन घेतो तेव्हा खूप सुंदर वाटतं, फ्रेश वाटतं. आम्ही 10-15 मिनटं आतमध्ये मंदिरात बसलो होतो, तिकडं मेडिटेशन केलं. परत आणखीन असं एकदम नाही का छान प्रसन्न वातावरण. आणि इतकं लोक पण इतकं सुंदर सुंदर येतात ना, छान रेडी होऊन, छान वाटतं. ह्या इमारतीवरती लिहिलं आहे महालक्ष्मी मंदिराच्या मालकीची इमारत. हा एरिया फोटो काढायचा एरिया आहे. आय डोंट नो, मला नाही माहीत लोक इकडं फोटो का काढतात, कारण फोटो काढण्यासारखं इथं काही एवढं विशेष दिसत नाही आहे. असं समुद्र पण नाही आहे, बीच पण नाही आहे किंवा काहीच नाही आहे. पण का फोटो काढतायत आय डोंट नो. ठीक आहे, पण लोक फोटो काढतायत तर आपण पण ब्लॉग करूयात. तर कशी दिसते आज मी मला सांगा. आणि महालक्ष्मी मंदिरापासून आम्हाला इथं अँटिलिया दिसलं आहे, आम्हाला अंबानींची, श्री अंबानीजींची इमारत दिसलेली आहे. एक ऑब्झर्वेशन होतं, कुठल्या पण आपण अशा मंदिराच्या ठिकाणी गेलो किंवा असं देवाच्या ठिकाणी गेलो ना, तर तिथं खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला हॅपीनेस देतात. जसं की आज ना आम्ही आलो तेव्हा एक मंदिराच्या बाहेर इतकी सुंदर कमळाची फुलं ठेवली होती. तर ते आम्ही कमळाचं फूल घेतलं आणि त्याचं इतकं छान दिसत होतं ते. म्हणजे त्याच्यात तो जो पिंक, बेबी पिंक किंवा थोडासा वेगळ्या पीच कलर, त्याच्यावरती डिफरंट कलरच्या शेड्स, त्याच्या आतमध्ये जे एकदम छोटंवालं आतमध्ये असतं ना छोटंसं फूल, ते त्याच्यावरती असे ते डार्क कलरचं होतं थोडंसं. त्याच्या आतमध्ये छोटे पोलन ग्रेन्स. आणि म्हणजे एक फूल होतं जे आम्हाला फक्त भेटलं 10 रुपयामध्ये, पण त्याची सुंदरता इतकी सुंदर होती. परत मला अजून एक गोष्टीचा आनंद भेटतो मंदिरात आल्यावरती नेहमी, की इकडं जे लोक आहेत ना ते काय बोलतात, असे एकदम असे खुश असतात, हसत असतात. आणि असं प्रत्येकजण आपापल्या मनातली भावना देवाकडं मागत असतं. कुणी असं वाईट विचार करत नसतं कुणाबद्दल. प्रत्येकजण एकदम हॅप्पीली सगळं एन्जॉय करत असतो, क्षण, मोमेंट. प्रत्येकाची घाई असते की मला कधी मंदिर दिसेल, ओ देवीची मूर्ती दिसली की एक वेगळाच हॅप्पीनेस. परत प्रत्येकाची घाई असते की मला थोडा वेळ थांबायचं आहे. म्हणजे ते पुजारी बोलत असतात की चला पटकन चला, पण प्रत्येकाची घाई असते की नाही मला 2 मिनटं तरी अजून 2 सेकंद टाईम भेटू द्यात. तर तिथं भेटलेला मला असं वाटतं 5, 6, 10 सेकंदांचा पण एक्स्ट्रा टाईम एक अजून ॲड ऑन करतो ह्याला, आपल्या आनंदाला. तर असं मंदिरात खूप छोट्या गोष्टी आहेत. छोट्या गोष्टींमधून आनंद शिकला पाहिजे माणसानं. इथं कबुतरांचा हे होता, काय बोलतात, घोळका, थवा. तर तिकडं मस्तपैकी दाणे टाकायचे, कबुतरं उडतात, त्या कबुतरांच्या मध्ये हे लोक काय म्हणतात, छोटे मुलं असतात ते पळतात, मग ते उडल्यानंतरचा त्यांचा आवाज वगैरे असं एकदम छान वाटतं मला. आता हे बघा इथं मी आले तर इथं एक मला फूल दिसलं, काय सुंदर कलर आहे बघा. हे पानं. तर आयुष्यात असंच माणसानं शिकलं पाहिजे, छोट्या गोष्टींपासून आनंद घेतला पाहिजे. तुम्ही पण महालक्ष्मीला कधी आलाय का? महालक्ष्मीला आल्यावर तुम्ही कुठल्या गोष्टी पाहिल्यात? आम्ही तर काय पाहिलं, ते कोस्टल रोड, अंबानींची बिल्डिंग, महालक्ष्मीचं मंदिर,
आणि यार त्या 3 ज्या मूर्ती आहेत महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती, इतक्या सुंदर आहेत त्या, इतक्या सुंदर आहेत. म्हणजे कधी महालक्ष्मीला आला ना तर त्यांची डोक्याला लावलेले टिकली बघा, टिक्का बघा देवीचा, इतका सुंदर आहे, इतकं छान वाटतं ना. म्हणजे ती मधली महालक्ष्मी आहे तिथं तर म्हणजे आपल्या म्हणजे मराठी बायका लावतात की मध्ये एक असं हे गोल आणि त्याच्याखाली अशी छोटीशी चंद्रकोर, आणि इतकं त्यांचं रूप सुंदर दिसतं ना, इतकं फ्रेश दिसतं. म्हणजे महालक्ष्मीला आल्यावरती मला तर इतकं प्रसन्न वाटतं की काय बोलायलाच नको. तुम्ही कधी महालक्ष्मीला आलाय का मला कमेंटमध्ये सांगा, आणि इकडं आल्यावरती तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी बघता ते पण सांगा. आणि जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी ते सबस्क्राईब बटन दाबा बाबा, कारण दाबा, ठीक आहे. त्याच्यानंतर लाईक करा, शेअर करा, आणि तुमचा फेवरेट पार्ट कोणता होता व्हिडिओमधला ते मला कमेंट करून सांगा.